नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधला सराव संच 27 घेणार आहोत. पहिला प्रश्न, पुढील माहिती अक्षर वापरून लिहा. आता आपण हे उदाहरण सोडवणार घेणार आहोत. एक संख्या व 3 याची बेरीज. आपण एक संख्या मानली व 3 याची बेरीज म्हणजे x अधिक 3. आपण एक संख्या x मानून 3 याची बेरीज म्हणून हे उत्तर येत आहे. दुसरा प्रश्न, एका संख्येमधून 11 वजा केले तर येणारी संख्या. एका संख्यामधून म्हणजे आपण एक संख्या घेतली x, बरोबर. x घेतली, तिच्यामधून काय सांगेल त्यांनी, मधून x मधून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी म्हणजे वजा करून येणारी वजाबाकी ते हे असणार म्हणजे x - 11, बरोबर. 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. 15 आणि एक संख्या आपण x मानू, बरोबर. मग आधी काय येईल, 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. 15 आणि x मानले ना आपण एक संख्या म्हणून 15x बरोबर 15x यांचा गुणाकार. एका संख्येची चौपट 24 आहे म्हणजे एका संख्येची चौपट 24 आहे. तर आपण एका संख्येची चौपट 24 आहे म्हणजे आता 24 हा कोणाची चौपट आहे म्हणजे 4. याला 4 ने गुणले म्हणजे आपण x मानले बरोबर 4x बरोबर 24. 4x ची चौपट बरोबर 24 येत आहे. आता दुसरा प्रश्न संपलेला आहे. आता पहिला प्रश्न संपलेला आहे. आता आपण दुसरा घेऊ. पुढील समीकरणाची उकल करण्यासाठी समीकरणाच्या दोघी बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा. आपल्याला पाहायचे सांगितले आहे की यांच्यासाठी क्रिया कोणती लागेल. पहिली संख्या दिलेली आहे x + 9 बरोबर 11. आपण काय करायचं, समीकरणाच्या दोघी बाजूतून 9 वजा करू म्हणजे उत्तर बरोबर येईल. आपण लिहून घेऊ. समीकरणाच्या दोघी बाजूतून 9 वजा करू, बरोबर येणारे समीकरण हे बरोबर येईल. आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. x - 4 = 9. आता आधी लिहून घ्यायचं. समीकरणाच्या दोघी बाजूतून 4 मिळवू म्हणजे येणारे समीकरण हे बरोबर येईल उत्तर. तिसरा, 8x = 24. समीकरणाच्या दोघी बाजूंना 8 ने भागू, येणारे समीकरण बरोबर असेल. 8 ने भागू म्हणजे 8x = 8. या 8 गेला आणि 24ला 8 ने भागितले म्हणजे उत्तर येत आहे 3. 8 × 24 बरोबर 3. हा उरला x बरोबर 3, बरोबर. येणारे समीकरण 3 येत आहे. आता चौथे घेऊया. x / 6 बरोबर 3. समीकरणाच्या दोघी बाजूंना 6 ने
गुणू म्हणजे समीकरण बरोबर येईल. समीकरणाच्या दोघी बाजूंना 8 ने गुणू. आता सोडवून पाहू. 2 आता गुणू म्हणजे 6, इकडे 6, ही 6 गेली, हे 6 गेले, या 8 7 त्रिक 18, x बरोबर 18 हे येत आहे समीकरण. चौथा प्रश्न सोडवूया. पुढील समीकरणे सोडवा. पहिलं उदाहरण आहे y-5 बरोबर 1. आपल्याला y ची किंमत काढायची आहे. आपण आता ते सोडवूया. y-5 = 1. आपण काय करूया, इकडे y आहे आणि इकडे -5 आहे, म्हणून इकडे इकडे -5 जाईल, इकडे -5 आहे तर इकडे 5 प्लस होऊन जाईल. y ची किंमत 6 येईल. y बरोबर 6. आता आपण दुसरे उदाहरण सोडवूया. 8 बरोबर t + 5. आपण वरच्यासारखंच उदाहरण आहे. आता इकडे 8 = t + 5, इकडे प्लस, इकडे बेरीज आहे तर इकडे वजाबाकी होईल, म्हणून 8 - 5 बरोबर t. 8 मधून 5 गेले, 3 उरले, येणारे उत्तर 3. t बरोबर 3. आता आहे तिसरे उदाहरण 4x बरोबर 52. आता इकडा 4x गुणेला आहे तर इकडे भागेला येईल, म्हणून x = 52 भागेला 4. x = इकडे 52 भागेला 4 बरोबर येणारे उत्तर आहे 13, म्हणून x बरोबर 13. आता आहे चौथं उदाहरण 19 बरोबर m-4. आता हे उदाहरण सोडायचे. आपल्याला m ची किंमत काढायची आहे. आता आपण काढून घ्यावी. इकडे -4 आहे तर आपल्याला 19 बरोबर m-4. इकडे -4 आहे तर इकडे प्लस होऊन जाईल. 19 + 4 बरोबर m. 19 आणि 4 23 बरोबर m. m बरोबर 23. आता पाचवं उदाहरण आहे p भागेला 4 बरोबर 9 दिलेला आहे. इकडा भागेला आहे तर इकडा गुणेला जाईल, तो p भागेला 4 बरोबर 9 म्हणजे p. इकडं p आहे म्हणून p काढायचा आहे आपल्याला. इकडे गुणेला 4 जाईल. p = 9 गुणेला 4 म्हणजे p = 9 चौक 36. p = 36 येत आहे. आमच्याकडे जागा नसल्यामुळे -5 बरोबर -7 येते इकडे. आता आहे m-5 बरोबर -2. हे आपल्याला m ची किंमत काढायची आहे. इथे पण सेम तसंच करायचं आहे. m काढायचे असल्यामुळे इकडे -2 आहे तर मग इकडे मायनसचा प्लस होईल इकडे येताना, बरोबर m प्लस मायनस होतात तर 5 मधून 3 गेले, 3 मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे प्लस. m बरोबर 3. सॉरी मित्रांनो, आधी 12 आहे त्याच्यामुळे 12 प्लस, तर प्लस मायनस होईल. 12 मधून 5 गेला, 7 उरेल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे मोठी संख्या -7 आहे म्हणून आधी m बरोबर -7 येत आहे. आता 8वं उदाहरण आहे p + 4 बरोबर -4. आपल्याला इकडे पण p काढायचा आहे म्हणून -x, इकडे प्लस आहे
म्हणून इकडे मायनस होईल, मायनस 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 प्लस होईल, म्हणून हे 5 मोठ्या संख्येचे चिन्ह -5 येईल. म्हणून 5वा प्रश्न, पुढील उदाहरणातील दिलेल्या माहितीवरून समीकरणे तयार करा व उकल शोधा. पहिला, हरबाकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या, तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या? आता आपण सोडवून घेऊया. 5व्यामधलं पहिलं, उकल. हरबाकडे x मेंढ्या होत्या. मानू. 34 मेंढ्या विकल्यानंतर त्याच्याकडे x - 34 मेंढ्या शिल्लक राहिल्या. राहिलेल्या मेंढ्या 176 आहे, दिलेल्या आहे. म्हणून x - 34 किती बाकी आहे? 176. म्हणून x इकडे 176 वजा 4 प्लस होतील इकडे 176 प्लस 34 बरोबर 210. x बरोबर 210. x बरोबर 210 आहे. तर हरबाकडे 210 मेंढ्या होतात. x म्हणजे मेंढ्या, एकूण मेंढ्या होत्यात. साक्षीने घरी गुळंबा तयार केला व काही बाटल्यांमध्ये भरला. त्या बाटल्यांपैकी 7 बाटल्या गुळंबा मैत्रिणीने वाटल्यावर घरी 12 बाटल्या गुळंबा शिल्लक राहिला, तर एकूण किती बाटल्या गुळंबा तयार केला? गुळंबाच्या एका बाटलीत गुळंबाचे वजन 250 ग्रॅम असेल, तर तिने एकूण किती वजनाचा गुळंबा तयार केला? उकल. गुळंबाच्या x बाटल्या भरल्या असे मानू. त्यातील 7 बाटल्या वाटल्यानंतर घरी x - 7 बाटल्या शिल्लक राहिल्या. शिल्लक राहिलेल्या बाटल्या 12 आहेत. म्हणून x - 7 बरोबर 12. x बरोबर 12 प्लस 7. इकडे मायनस आहे म्हणून इकडे प्लस झाला. म्हणून 12 आणि 7 बरोबर 19. x म्हणजे बाटल्या, एकूण बाटल्या. 19 बाटल्यामध्ये गुळंबा भरला. तर प्रत्येक बाटल्यातील गुळंबाचे वजन 250 ग्रॅम आहे. तर मग आपल्याला 19 बाटल्यामधील गुळंबाचे वजन काढायचे असल्यामुळे 19 गुणिले 250 ग्रॅम बरोबर 4750 आहे. म्हणून 4.75 ग्रॅम, 4 किलो 750 ग्रॅम गुळंबा तयार केलेला आहे. तिसरा आहे 5व्यामधला तिसरा, अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला. प्रत्येक महिन्याला 12 किलोग्रॅम असे 3 महिने गहू दळण्याकरिता काढले. तेव्हा 14 ग्रॅम गहू शिल्लक राहिला. तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला होता? आपल्याला अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला आहे ते काढायचे आहे. उकल. अर्चनाने 1 किलोग्रॅम गहू खरेदी केला होता असे मानू आपण. उकल. अर्चनाने 1 किलोग्रॅम गहू खरेदी केले.
होते असे मानू. तर मग 12 गुणिले 3 बरोबर 36 किलोग्रॅम गहू दळण्याकरिता काढले. म्हणून तिच्याकडे x-36 किलोग्रॅम गहू उरला. तर 14 किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला हे दिलेले आहे. बरोबर. म्हणून x-36 बरोबर 14, कारण की x-36 हे दळण्याकरिता काढलेले गहू, तिच्याकडे उरलेले गहू आहे आणि 14 शिल्लक राहिलेला आहे. म्हणून x बरोबर 14, इकडे -36 आहे तर मग इकडे +36 होतील. म्हणून 36 आणि 14 बरोबर 50, x बरोबर 50. म्हणून अर्चनाने 50 किलोग्रॅमहून गहू खरेदी केला होता. बरोबर. आता हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. अजून प्रॅक्टिस सेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.